द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कृष्णा नदी पात्राबाहेर औदुंबर श्री दत्त मंदिरात दुसऱ्यांदा शिरलं पुराचं पाणी। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पलूस तालुक्यातील तीर्थक्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिर परिसरात रविवारी रात्री कृष्णा नदीचं पाणी शिरलं होतं, परंतु सोमवारी रात्री नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्यानं दत्त मंदिरातील पाणी पूर्णतः ओसरलं। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्यानं आणि काल सकाळी 10 वाजल्यापासून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचं 1 युनिट कार्यान्वित करून त्यातून 1050 क्युसेक इतका विसर्ग सुरू केल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होती। यामुळे काल रात्रीच्या सुमारास औदुंबराच्या दत्त मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरले। मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून उत्सव मूर्ती देवघरात हलवण्यात आली।